संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील 2 दिवस पुण्या दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेचे वेगवेगळ्या समाजाचे पदाधिकारी येऊन दादा भेटले आणि 29 ऑगस्ट या रोजी आपल्याला मुंबईकडे जायचं आहे। त्यामुळं मनोजदादा जरांगे पाटील पूर्ण राज्यामध्ये अचानक दौरे करत आहेत की मराठा समाजाचं काय म्हणणं आहे, मराठा समाज किती जमतो आणि मुंबईकडे आपल्याला जायचं आहे तो कुठल्या मार्गाने जायचं आहे, त्याच्यासाठी काय नीती आखायची आहे, या मागणीसाठी मनोजदादा जरांगे पाटील पूर्ण महाराष्ट्रभर अचानक दौरे करत आहेत। आणि अचानक दौरे करत 2 दिवस पुणे दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मित्रांनो, न भूतो न भविष्य, ज्या वेळेस मराठा आरक्षण ओबीसीतून मिळावा यासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे प्रस्थान केलं होतं आणि मुंबईच्या अलीकडेच गेल्याच्या नंतर महाराष्ट्र सरकार झुकलं गेलं आणि त्या ठिकाणी एक अध्यादेश काढला गेला की मराठा कुणबी हे एकच आहेत, मराठा आणि कुणबी एकच आहेत। हा अध्यादेश काढल्याच्या नंतर मनोजदादा जरांगे पाटील यांनी आपलं जे काही आंदोलन होतं त्या ठिकाणी समाप्त केलं आणि वापस आले। परंतु सरकारने फसवलं गेलं हे परत जरांगे पाटील यांच्या लक्षात आल्याच्या नंतर मनोजदादा जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी चलो मुंबई हा नारा दिला आहे आणि 27 ऑगस्ट रोजीच आपल्याला मुंबईकडे जायचं आहे। म्हणून त्याची पूर्वतयारी म्हणून पुणे दौऱ्यावर 2 दिवस जरांगे पाटील आहेत। परंतु त्या ठिकाणी वेगळीच गोष्टी घडत आहेत। मित्रांनो, हे ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ आहे, ज्यांना जे नको आहे तेच पुण्यामध्ये घडलं आहे। मित्रांनो, जवळपास धनगर समाजाच्या 20 संघटनाने मराठा समाजाचे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। आणि जाहीर पाठिंबा दिला नाही तर त्यांनी असंही ठणकावून सांगितलं आहे, मराठा समाज हा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाला जर मराठा आरक्षण म्हणजे ओबीसीतूनच आरक्षण द्या आणि त्यांच्या नोंदी सापडत आहेत, आम्ही मराठा समाजाच्या पूर्ण आंदोलनामध्ये बरोबर राहणार आहोत। आणि सरकारला इशारा आहे की लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, नसता आम्हीही जरांगे पाटलाच्या खांद्याला खांदा लावून चलो मुंबईच्या मोर्चामध्ये आम्ही निघणार आहोत। मित्रांनो, ही गोष्ट हा जो ओबीसी आणि मराठा यांना विरोध करत आहेत त्यांना हा खूप मोठा चक्राक आहे। मित्रांनो, अशा घटना पुण्यामध्ये कालपासून घडत आहेत। मित्रांनो, दुसरी एक घटना अशी आहे की मातंग समाजाच्या काही संघटना येऊन मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटल्या आहेत। ही बी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण दीन दलित, ओबीसी, मायक्रो ओबीसी, मराठा हे पूर्वीपासूनच एकत्र राहिलेले आहेत। परंतु काही राजकीय नेते मंडळींना हे देखवत नव्हतं आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या लोकांनी केलं आहे। परंतु संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या रूपाने परत एकदा महाराष्ट्रामध्ये क्रांती घडत आहे आणि सर्व समाज आनंदाने गोविंदाने राबतील अशी अपेक्षा आहे। कारण पुण्यामध्ये जी घटना घडत आहेत त्या बघून महाराष्ट्राला हेवा वाटेल अशा गोष्टी घडत आहेत। कारण सर्वांना आता कळून चुकलं आहे की हिंदू, मुस्लिम, दीन दलित, वंजारा, मराठा, धनगर हे काही नाही। आपले मुलं जर शिकले तरच आपण टिकतो, नाही शिकलो तर टिकणार नाहीत। आणि आपल्याला जर एकच म्हणून जर राहिलो तर आपली ताकद, महाराष्ट्राची ताकद, सर्व समाजाची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही। आणि जर आपण विखुरले गेलो तर आपल्या मुलांवर जर केसेस झाल्या, भांडणं किरकिरे केल्या आणि आपल्या मुलांवर जर केसेस झाल्या तर आपले मुलं कुठंही नोकरीला लागणार नाहीत, काही करू शकत नाहीत। म्हणून आता सर्व समाजाने एक निर्धार केला आहे की आपण एकत्र राहूया आणि
आमचा मोठा भाऊ मराठा समाज आहे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असं आवाहन धनगर समाज, मातंग समाज यांनी पुणे येथे एक बैठक घेऊन मनोजदादा जरांगे पाटलाची ताकद वाढवण्याचं काम केलं आहे. मित्रांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच पुण्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, ना भूतो ना भविष्य. मित्रांनो, असंच सर्व समाजांनी एकत्र राहून एकामेकाला मदत केली पाहिजे आणि पुण्यामध्ये काय घडलं हे सर्व जगाने पाहिलं आहे. मित्रांनो, मनोजदादा जरांगे पाटील यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.